मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 19 एप्रिलच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता ऋषीला सतत इकडे तिकडे कमळी दिसू लागते. त्यानंतर ऋषी त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. आता तेवढ्या वेळामध्ये मात्र ऋषीला तितक्यात देखील कमळी दिसती. ऋषी आता कमळी दिसली की तिला सांगू लागतो, अरे यार कमळी, माझं ना तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे ना, मला ते तुझ्याकडे व्यक्त करायचं आहे. मला तुला सांगायचं आहे की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, जेणेकरून तू पण मला होकार देशील. असं सगळं ऋषीचं कमळीसोबत बोलणं चालू राहतं. कमळी तर काय खरोखरी तिथं आलेली नसती, पण ती फक्त ऋषीला दिसत असते. आता त्यानंतर मात्र ऋषी आता असा निर्णय घेतो की मला ना माझं कमळीवर किती प्रेम आहे ना, मला ते व्यक्त करायचं आहे, मला तिला सांगायचं आहे. आणि मग त्याला एक आयडिया सुचते की मी कमळीला असं तर नाही सांगू शकणार डायरेक्टली, मला पण भीती वाटते की कमळीचे रिॲक्शन काय असतील म्हणून. आणि मग त्यानंतर ऋषी काय करतो की डायरेक्टली आता एक पेन आणि चिठ्ठी घेतो आणि कमळीवर त्याचं किती प्रेम आहे ना ते तो लिहायला सुरुवात करतो. चिठ्ठीमध्ये असं काय लिहितो की डिअर कमळी, माझं ना तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू जेव्हापासून गावाकडून आली होती ना, त्या क्षणापासून मला तू खूप आवडली होती. आता तर काय डायरेक्ट तू माझ्या मनातच जाऊन बसली आहेस, कारण की माझं ना तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुला असं समोरासमोर नाही सांगू शकलो, म्हणून मी तुला हे सगळं चिठ्ठीतून माझं प्रेम तुझ्याकडे व्यक्त करत आहे. डिअर कमळी, तुझा पण होकार असू दे आणि मला कळव. आता हे सगळं ऋषीनं मात्र चिठ्ठीमध्ये तर लिहिलेलं असतं, पण आता ही चिठ्ठी कमळीपर्यंत कशी पोहोचायची त्याला मात्र आता प्रश्न पडतो. तर आता ऋषी त्याचं प्रेम असलेली व्यक्त केलेली चिठ्ठी कमळीपर्यंत कशी पोहोचेल ना, हे मात्र बघण्यासारखं असणार आहे. आता दुसरीकडे कमळी, निंगी, अनिका आणि कामिनी एकाच रूममध्ये असतात. त्यानंतर कामिनी कमळीला म्हणू लागते, तुला काय वाटलं, तू काल आम्हाला खोटं ठरवलं, सगळ्यांच्या देखत आमचा अपमान केला, म्हणून तुला असं वाटतं का तू जिंकलीस, सगळं काही झालंय आता तुझ्यावालं. पण असं काही समजू नको तू. मला सगळं माहिती आहे, तू कोण आहे, काय आहे आणि कशासाठी नाटक करते ना, मला हे सगळं काही माहिती आहे. कामिनीच्या अशा बोलण्यामुळे आता कमळी कामिनीकडे खूपच रागाने बघू लागते. निंगी देखील तसंच करते. तर अनिकाला वाटत असते की माझी राणी आजी म्हणती ना हे सगळं खरं आहे. मग त्यानंतर कामिनी असं देखील म्हणते की मी ना तुमच्या भल्यासाठी सांगते की तुम्ही सावध व्हाल म्हणून. तुला सांगू का कमळी, मला हे सगळं कुणी सांगितलं आहे, तर मला राजांना सांगितलं आहे. आणि मुळात म्हणजे अजून एक गोष्ट तुला सांगायची आहे, ती ना खरंच खूप महत्त्वाची आहे. म्हणजेच मी गौरीला भेटले आणि गौरीनं मला सगळं काही सांगितलं आहे. आणि आता जे काही मी तुला सांगत आहे ना, ते लक्षपूर्वक ऐक आणि थोडीशी ना शुद्धीवर आहे. मला गौरीनं सगळं सांगितलेलं आहे, तुला तर मी आता सांगितलंच आहे. आता त्यानंतर मग कामिनी कमळीला असं देखील म्हणते की आता बस झालं तुझं या घरामध्ये ना खोटी खोटी नात बनून फिरायचं स्वप्न. त्यानंतर आता तुझं पितळ सपशेल उघडं पडलेलं आहे, त्याच्यामुळे तुला सांगते की सावध हो. धक्के मारून घराच्या बाहेर काढल्यापेक्षा तू स्वतःहून जर गेली ना तर बरं होईल. आता कमळीला आणि निंगीला हे सगळं कामिनी आणि अनिकाने सांगितलेलं असतं. तर मित्रांनो, बघूया आता येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला खरंच खूप छान असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.